श्री स्वामी समर्थ मैत्रिणींनो, तुमच्या सर्वांचं अगदी मनापासून खूप खूप स्वागत आहे आपल्या आणखी एका नवीन छोट्याशा व्हिडिओमध्ये। तर मैत्रिणींनो, आज आपण पाहणार आहोत तुम्हाला स्क्रीनवरती जे सुंदर पाऊच दिसते ते पाऊच कशा पद्धतीने बनवायचं। तर बघा, हे युनिक एकदम हटके जे पाऊच आहे ते आपण अगदी कमीत कमी वेळेमध्ये बनवणार आहोत आणि हा पाऊच बनवायला अगदी सोपा आहे। अजिबात हा पाऊच बनवायला अवघड नाही, कुणीही अगदी सहजरित्या हा पाऊच झटकीपट बनवू शकतं। आणि हा पाऊच बनवण्यासाठी अजिबात जास्त कपडा आपल्याला लागत नाही, खूप कमीत कमी कपड्यामध्ये हा सुंदर असा पाऊच बनवून होतो। तर हा पाऊच बनवण्यासाठी आपल्याला किती कपडा लागणार आहे, त्या कपड्याचं माप किती घ्यायचं आहे, त्याच्यानंतर कटिंग कसं करायचं आहे, हे सगळी माहिती मी तुम्हाला पुढे व्हिडिओमध्ये देणार आहे। त्याच्यामुळे व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत नक्की बघा। तर बघा मैत्रिणींनो, हा जो कपडा आहे तो 7 इंच रुंदीला आणि 17 इंच लांबीला इतका कपडा आहे। त्याच्यानंतर वरच्या साईडला थोडासा एक्स्ट्राचा जो पॅच तुम्हाला दिसतोय तो पण 6 बाय 6 इंचाचा आहे। तर बघा मैत्रिणींनो, ज्यावेळेस आपण ब्लाऊज वगैरे स्टिच करतो किंवा एखादा फ्रॉक वगैरे लहान बाळाचा स्टिच करतो, त्यावेळेस असे छोटे छोटे तुकडे घरामध्ये भरपूर उरलेले पडलेले असतात आणि ते तुकडे विनाकारण अडगळ म्हणूनच घरात इकडे तिकडे पडलेले असतात। तर अशाच तुकड्यांपासून आपण सुंदर असे पाऊच बनवू शकतो। तर बघा, त्याच छोट्याशा तुकड्याला मी प्रेस करून घेतलेला आहे। त्याच्यानंतर बघा, या ठिकाणी अस्तर कट करून घेतलेला आहे। अस्तरचं जे मेजरमेंट आहे ते 5.5 इंच बाय 5.5 इंच इतका आहे। अशा पद्धतीचे आपल्याला 2 तुकडे कट करून घ्यायचे आहेत अस्तरचे। त्याच्यानंतर आपल्याला मेन फॅब्रिक घ्यायचं आहे। मेन फॅब्रिकवरती अस्तरचा तुकडा ठेवायचा आहे आणि त्याच्यापेक्षा थोडंसं जास्त एक पेअर माप ठेवून आपल्याला मेन फॅब्रिक कट करून घ्यायचं आहे अशा पद्धतीने। तर बघा, अशा पद्धतीने आपल्याला आता मेन फॅब्रिकचे 2 पीस आणि अस्तरचे 2 पीस मिळालेले आहेत। तर पुन्हा एकदा सांगते, अस्तरचं जे मेजरमेंट आहे ते 5.5 बाय 5.5 इंच आहे। तर बघा, या ठिकाणी आता आपल्याला मेन फॅब्रिक खालच्या बाजूने सरळ ठेवायचं आहे, उलटं वरच्या बाजूने ठेवायचं आहे। त्याच्यानंतर त्याच्यावरती अस्तर ठेवून चारही बाजूने आपल्याला टिप मारून घ्यायची आहे। त्याच्यानंतर एक्स्ट्राचा जो कपडा आहे मेन फॅब्रिकचा तो कट करून घेतलेला आहे। त्याच्यानंतर सेम दुसरा पीस देखील आपल्याला त्याच पद्धतीने जोडून घ्यायचा आहे मेन फॅब्रिकला। त्याच्यानंतर आपल्याला एक्स्ट्राचा भाग कट करून घ्यायचा आहे। अशा पद्धतीने आपल्याला हे 2 पीस मिळाले। तर बघा, 5.5 बाय 5.5 इंचाचे। त्याच्यानंतर पुढे बघा, आपल्याला काय करायचं आहे, त्यापैकी कुठलाही एक पीस घ्यायचा आहे आणि त्याला अशा पद्धतीने मधून एक टिप देऊन घ्यायची आहे। ती टिप कशासाठी द्यायचं ते मी पुढे सांगतेच। ती टिप देत असताना आपल्याला 2 टिपा द्यायच्या आहेत आणि 2 टिपा देताना आपल्याला एक टेपवरती ज्या 2 रेषा असतात किंवा पाव इंचापेक्षाही अगदी कमी अंतर घेऊन टिप द्यायची आहे। तर ही टिप आपल्याला कशाला द्यायची आहे, तर बघा, आपल्याला या ठिकाणी चेन लावायची आहे आणि चेन लावण्यासाठी आपल्याला ह्या 5.5 बाय 5.5 इंचाचा जो पीस आहे त्याचे 2 भाग करायचे आहेत। त्यासाठी आपण या ठिकाणी 2 टिपा देऊन घेतलेल्या आहेत। आणि 2 टिपा देण्याचं कारण की कपडा जो असतो आपला मेन फॅब्रिकचा, त्याचे जर धागे निघत असतील तर तो कपडा धागे निघून कमी होतो आणि अशा पद्धतीने जर आपण टिप दिली तर धागे वगैरे जास्त काही कपड्याचे निघत नाही आणि कपडा आजूबाजूला सरकत नाही आणि आपल्याला चेन लावताना परत तो कपडा अस्तर परत ॲडजस्ट करण्यात जास्त वेळ जात नाही। आपला पाऊच झटकीपट बनवून व्हावा किंवा चेन झटकीपट बनवून लावून व्हावी यासाठी आपल्याला त्या 2 टिप द्यायच्या आहेत। तर बघा, त्याच्यानंतर आपल्याला मेन फॅब्रिकवरती चेन जी आहे ती सरळ ठेवायची आहे। त्याच्यानंतर सेम दुसरा जो तुकडा होता आपण कट केलेला त्याच्यावरती देखील सरळ मेन फॅब्रिकची जी बाजू आहे त्याच्यावरती चैनीची सरळ बाजू ठेवून घ्यायची आहे आणि सेम अशा पद्धतीने टिप मारून घ्यायची आहे। तर बघा, खूप छोट्या छोट्या गोष्टी एक्सप्लेन करून सांगते, कारण ज्या मैत्रिणी पहिल्यांदाच असे पाऊच स्टिच करणार असतील त्यांना बेसिक गोष्टी बी लक्षात येणं खूप महत्त्वाचं आहे त्यासाठी। तर बघा, मी ज्या पद्धतीने दोन्ही बोटांच्या साहाय्याने कपडा फोल्ड केलेला आहे अगदी त्याच पद्धतीने आपल्याला आतल्या साईडला कपडा फोल्ड करून वरच्या बाजूने टॉप स्टिच देऊन घ्यायचे आहे। त्याच्यानंतर एक्स्ट्राचा जो कपडा आहे तो कट करून घ्यायचा आहे। एक्स्ट्राची जी चेन आहे ती आपल्याला कट करून घ्यायची आहे।
त्याच्यानंतर रनर आपल्याला ॲड करून घ्यायचा आहे। रनर ॲड करताना बघा मी कशा पद्धतीने पकडलेला आहे। तुम्ही कोणत्याही बाजूने रनर पकडू शकता, ज्या बाजूने तुम्हाला रनर इन्सर्ट करायला किंवा रनर ॲड करायला सोपा जाईल त्या बाजूने तुम्ही रनर पकडू शकता। त्याच्यानंतर एक साईड खूप रनरची पटकन ॲड होते, दुसरी साईड जी आहे ती ॲड करायला कधी कधी जास्त वेळ लागतो। प्रॅक्टिसने ते अगदी सोपं होतं, प्रॅक्टिसने आपल्याला रनर झटकीपट इन्सर्ट करता येतो। तर बघा रनर इन्सर्ट करून झाल्यानंतर चेन जी आहे ती आपल्याला मिडलला ठेवायची आहे। त्याच्यानंतर दुसरा आपल्याला एक कपडा घ्यायचा आहे 4.5 इंच बाय 4.5 इंचाचा। तो कपडा कशासाठी, तर बघा आपल्याला जो पाऊच बनवायचा आहे तो पतंग शेपचा पाऊच बनवायचा आहे। त्यासाठी आपल्याला खालच्या साईडला बघा मी जसं व्हिडिओमध्ये दाखवते त्या पद्धतीने आपल्याला कपडा फोल्ड करून घ्यायचा आहे आणि तो एकसारखा करून घ्यायचा आहे। त्याच्यानंतर आपल्याला 1.5 इंचाची एक पट्टी कट करून घ्यायची आहे आणि ती जी पट्टी आहे त्या पट्टीची आपल्याला हा जो आपण ट्रायंगल शेपमध्ये कपडा फोल्ड केलेला आहे त्याला खालच्या बाजूने पाइपिंग करून घ्यायची आहे। तर ती कशासाठी, कारण की त्या कपड्याचे धागे वगैरे निघू नये यासाठी। याला अजून एक दुसरी पद्धत आहे, उलट्या बाजूने टिप देऊन परत सरळ बाजूने पलटी करून नंतर ट्रायंगल बनवता येतो, पण ती थोडीशी डिफिकल्ट आहे आणि ज्या मैत्रिणी नव्याने पहिल्यांदाच अशा पद्धतीचा पाऊच बनवणार असतील त्यांना थोडंसं डिफिकल्ट जाईल, यासाठी मी ही एकदम सोपी पद्धत तुमच्यासोबत शेअर करत आहे। तर बघा एक्स्ट्राचे धागे वगैरे जे आहेत ते कट करून घ्यायचे आहेत। ह्या छोट्या छोट्या गोष्टी सांगते कारण की आपला जो पाऊच बनवून तयार होतो विथ फिनिशिंग आणि खूप सुंदर अट्रॅक्टिव्ह, तर तो ह्याच सगळ्या छोट्या छोट्या टिप्स फॉलो केल्यामुळे बनवून होतो। जर आपण ह्या छोट्या छोट्या टिप्स जर फॉलो केल्या नाहीत तर मग पाऊचची फिनिशिंगसुद्धा व्यवस्थित येत नाही आणि त्याच्यामुळे ज्या टिप्स फॉलो करून कुठलीही गोष्ट तयार करत असते त्या टिप्स देखील मी तुमच्यासोबत आपल्या व्हिडिओमध्ये शेअर करत असते। तर बघा पाइपिंग करून झाल्यानंतर त्याच ट्रायंगलची एक बाजू ओपन राहते, तुम्ही ज्यावेळेस बनवाल त्यावेळेस तुमच्या लक्षात येईल, ती देखील आपल्याला स्टिच करून घ्यायची आहे। त्याच्यानंतर दुसरा जो 5.5 बाय 5.5 इंचाचा स्क्वेअर होता त्या स्क्वेअरला आपल्याला अशा पद्धतीने लेसच्या साह्याने पतंगाचा शेप देऊन घ्यायचा आहे। तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे वेगवेगळ्या प्रकारे लेस या ठिकाणी जॉईन करून पतंगाचा शेप देऊ शकता। मी या ठिकाणी अशा पद्धतीने सिंपल आणि सोबर पतंगाचा शेप देऊन घेतलेला आहे। त्याच्यानंतर वरच्या साईडला देखील आपल्याला एक हाफ सर्कलमध्ये लेस लावून घ्यायची आहे। त्याच्यानंतर बघा आपल्याला एक नॉट घ्यायची आहे, म्हणजे दोरी येते बघा छोटीशी पाइपिंगची, तर ती दोरी घ्यायची आहे गोल्डन कलरची आणि ती अशा पद्धतीने आपल्याला फ्रंट साईडने स्टिच करून घ्यायची आहे, अगदी जसं मी व्हिडिओमध्ये दाखवते त्या पद्धतीने। त्याच्यानंतर आपण जो ट्रायंगल केला होता तो देखील आपल्याला फ्रंट साईडने स्टिच करून घ्यायचा आहे। तर बघा नॉट आणि आपला जो ट्रायंगल आहे तो स्टिच करताना काळजी घ्यायची आहे, खालच्या बाजूला ट्रायंगल आला पाहिजे आणि वरच्या बाजूला नॉट आली पाहिजे। ह्या गोष्टींची काळजी आत्ताच आपल्याला स्टिच करताना घ्यायची आहे, कारण ज्यावेळेस आपला पूर्ण पाऊच स्टिच करून होतो त्यावेळेस परत उसवायचं आणि परत ॲज इट इज करायचं म्हटल्यानंतर खूप वेळ लागतो आणि आपल्या छोट्याशा जे आपण पाऊच बनवणार असतो त्याची फिनिशिंगसुद्धा बिघडते। त्यासाठी आत्ताच आपल्याला ह्या सगळ्या गोष्टी व्यवस्थितरित्या काळजीपूर्वक अटॅच करून घ्यायच्या आहेत। त्याच्यानंतर बघा जो चैनीचा पार्ट आपण स्टिच केलेला होता तो अशा पद्धतीने आपल्याला सरळ बाजूवरती सरळ बाजू येईन असा ठेवून आपल्याला चारही बाजूने स्टिच करून घ्यायचा आहे। तर बघू शकता मी ज्या पद्धतीने व्हिडिओत दाखवते अगदी त्याच पद्धतीने आपल्याला स्टिच करून घ्यायचं आहे चारही बाजूने। हळूहळू स्टिच करायचं आहे, त्याचं कारण की आपण जी नॉट लावलेली असते ती नॉट ह्या टिपेच्या मध्ये आली नाही पाहिजे। त्याच्यानंतर खालच्या बाजूला आपण जो पतंगाचा खालचा भाग जॉईन करत आहोत तो देखील टिपेच्या मध्ये आला नाही पाहिजे, जेणेकरून आपण ज्यावेळेस पाऊच पलटी करतो त्यावेळेस मग परत ते अटकलेला भाग काढण्यासाठी आपल्याला टिपा उसवाव्याला वगैरे लागणार नाही, यासाठी आपल्याला ही जी काळजी आहे आत्ताच घ्यायची आहे। बऱ्याच मैत्रिणींचं काय होतं, पहिल्यांदाच जर अशा पद्धतीचे पाऊच वगैरे स्टिच करायला घेतले तर अशा अगदी छोट्या छोट्या चुका होतात आणि मग त्यामुळे नंतर त्या निस्तरण्यासाठी लागणारा वेळ जो असतो तो खूप लागतो। त्याच्यामुळे ह्या छोट्या छोट्या टिप्स
नवीन मैत्रिणींसाठी मी सांगत आहे। बाकी ज्या मैत्रिणींना स्टिचिंग वगैरे येते त्या मैत्रिणींच्या ह्या छोट्या छोट्या गोष्टी लगेच लक्षात येतात आणि त्या चुका होऊ नये त्या म्हणून त्या मैत्रिणी व्यवस्थित काळजी घेऊन पाऊच स्टिच करत असतात। तर बघा आता आपल्याला काय करायचं आहे, धागे लगेच कट करायचे नाही। आधी पाऊच जो आहे पलटी करून बघायचा व्यवस्थित झालेला आहे का स्टिच। जसं मी आधी म्हटलं, ही जी नॉट आहे किंवा पतंगाचा खालचा भाग आहे तो कुठे टिपेमध्ये आलेला आहे का हे सगळं आधी चेक करायचं आणि त्याच्यानंतरच आपल्याला बाकीचे धागे वगैरे कट करायचे आहे। आणि आधीच जर आपण धागे कट केले आणि नकळत जर पतंगाचा जो खालचा भाग आहे तो टिपेच्या खाली आला किंवा वरची नॉट टिपेच्या खाली आली तर बऱ्याचदा एक्स्ट्राचे धागे कट करताना ती नॉट वगैरे देखील कट होऊ शकते किंवा पतंगाचा जो खालचा भाग आपण अटॅच केलेला आहे तो पण कट होऊ शकतो आणि मग परत आपल्याला पाऊच बनवायला पहिल्या इतकीच मेहनत घ्यावी लागते। त्यासाठी ह्या छोट्या छोट्या गोष्टींची काळजी घेऊनच आपल्याला पाऊच स्टिच करायचा आहे। तर बघा आता आपला जो पतंगाचा पाऊच आहे तो आतल्या बाजूने फिनिशिंगला एकदम व्यवस्थित दिसावा यासाठी आपल्याला 1.5 इंचाच्या पट्ट्या कट करून घ्यायच्या आहेत। म्हणजे 1.5 इंच रुंदीला पट्ट्या मी या ठिकाणी कट केलेल्या आहेत। तर मी अंदाजेच करत असते पण बऱ्याच मैत्रिणींना अंदाजे सांगितल्यानंतर पटकन लक्षात येत नाही नक्की मेजरमेंट किती घ्यायचं काय, त्यासाठी त्या मैत्रिणींसाठी मी मेजरमेंट पण या ठिकाणी सांगत असते। आणि लांबीला आपल्याला पाऊचपेक्षा थोड्याशा जास्त पट्ट्या घ्यायच्या आहेत। थोडी जास्त झाली तर चालेल पण कमी नको पडायला यासाठी थोडंसं 1 बोट 2 बोट अंतर जास्त घ्यायचं आहे। त्याच्यानंतर बघा अशा पद्धतीने चारही बाजूला आपल्याला त्या पट्ट्या ज्या आहेत अस्तरच्या तर जोडून घ्यायच्या आहेत। तर ह्या पट्ट्या जोडल्यामुळे होतं काय, एकतर आपला पाऊच फिनिशिंगला अगदी मार्केटसारखा दिसतो। त्याच्यानंतर दुसरा फायदा म्हणजे अजिबात पाऊचचे धागे वगैरे निघत नाही। तर कपडा क्वालिटी चांगली असेल तर धागे निघत नाही पाऊचचे, पण कधी कधी कपड्याची क्वालिटी जर कमी असेल म्हणजे हलका कपडा असेल तर बऱ्याचदा धागे निघतात आणि धागे निघल्यामुळे पाऊच लगेच उसवला जातो। त्यासाठी आतल्या साईडने जर अशा पद्धतीने अस्तरच्या पट्ट्या लावल्या तर जो बनवून होणारा पाऊच आहे त्याची क्वालिटी अजून चांगली बनवून होते आणि तो पाऊच जो आहे तो जास्त काळ टिकतो, लवकर उसवला जात नाही यासाठी। तर बघा अशा पद्धतीने आपला सुंदर असा पाऊच बनवून झालेला आहे। आणि हा जो पाऊच आहे आपण अगदी पतंगासारखाच बनवलेला आहे। वरतून जर पाहिलं तर पतंग दिसतोय, वरतून पाहिल्यानंतर असं लक्षात पण येणार नाही हा पाऊच आहे म्हणून, पण ज्यावेळेस आपण पलटी करतो त्यावेळेस लक्षात येतं की हा पतंग नसून सुंदर असा पाऊच आहे। तर खालच्या साईडला जर तुम्हाला लेस लावायची असेल तर तुम्ही लावू शकता, नाही लावली तरी चालेल, पण माझ्याकडे होती लेस एक्स्ट्रा आणि म्हटलं चला ज्या मैत्रिणींना लेस लावायची आहे त्या मैत्रिणींना देखील लेस लावल्यानंतर पतंगाचा लुक कसा वाटतोय ते दाखवावं। त्याच्यानंतर बघा या ठिकाणी आपल्याला वरच्या साईडला अशा पद्धतीने चावी लावण्यासाठी किचन लावून घ्यायचा आहे। तर बघा मैत्रिणींनो अशा पद्धतीने सुंदर असा आपला एकदम युनिक हटके आकर्षक असा आणि अगदी छोट्याशा कपड्यापासून पाऊच बनवून तयार झालेला आहे आणि तोही एकदम वेगळ्या शेपचा। तर बघा अशा पद्धतीचे सुंदर पाऊच तुम्ही येणाऱ्या संक्रांतीसाठी ज्यावेळेस हळदी कुंकू ठेवाल त्यावेळेस वाण म्हणून देऊ शकता। काहीतरी वेगळं युनिक आणि हटके पद्धतीचं हे पाऊच आहे। तर ते कसं बनवायचं म्हटलं चला तुमच्यासोबत आज व्हिडिओमध्ये शेअर करूया। तर बघा हा पाऊच बनवायला वेळ खूप कमी लागतो, अगदी झटकीपट हा पाऊच बनवून होतो आणि ह्या पाऊचचा उपयोग आपण अशा पद्धतीने किचन म्हणून देखील करू शकतो। वरच्या साईडला आपण किचन ॲड केल्यानंतर त्याला अशा पद्धतीने चाव्या वगैरे लावू शकतो। तर असा सुंदर पाऊच तुम्ही पण नक्की घरी बनवा। तर आजचा व्हिडिओ अगदी शेवटपर्यंत बघितल्याबद्दल खूप खूप आभारी आहे। भेटू लवकरच उद्याच्या नवीन व्हिडिओमध्ये।